नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी. 24 तारखेची एक्सपायरी आहे मित्रांनो. आणि एक्सपायरीसाठी काय डेटा तयार झाला आहे तो या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनालाइज करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आज बघितलं असेल, डेटा थोडासा निगेटिव्ह होता. कम्पेअर टू 22 तारखेसाठी जो डेटा होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा पोझिशन ज्या होत्या त्याच्यामध्ये ॲडिशन होताना दिसली होती आणि डेटा जो निगेटिव्ह आपण त्या ठिकाणी ॲनालाइज केला होता, पण बरीचशी मेजर शॉर्ट कव्हरिंग झाली आणि बऱ्यापैकी डेटा जो आहे तो एक्स्ट्रीम चेंज झालेला आहे. दिवसभरात आज बघितलं असेल तुम्ही, सगळी मुवमेंट होती ती पॉझिटिव्ह साईडला होताना दिसलेली आपल्याला. तर जो 5 लाखांचा जो डेटा होता तो आता ऑलमोस्ट 1.5 लाखांवरती आलेला आहे आणि एफ-आय सुद्धा ऑलमोस्ट 1 लाखाच्या पोझिशन्स कमी केलेल्या आहेत. भले इथे तुम्ही बघू शकत असाल, आपले जे रिटेल प्लेयर आहेत ना त्यांनी जे लॉंग साईडचे ज्या पोझिशन आहेत त्या कट केलेल्या आहेत. मीन्स कॉल लॉंग जे होते ते कट केलेले आहेत. कधी नव्हे ते आपले रिटेलर सुद्धा स्मार्ट होताना दिसत आहेत आणि पोझिशन कट केल्यात आणि पुटमध्ये शॉर्ट वाढवल्यात आणि पुट लॉंग सुद्धा त्यांनी वाढवलेले आहेत. तर नेट टू नेट 1,66,000च्या पॉझिटिव्ह पोझिशन्स आहेत. एफ-आयच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या त्या अर्थाने फार काही मेजर वाढताना दिसल्या नाही, पण पुट जे शॉर्ट्स आहेत ते त्यांनी वाढवलेले आहेत. ठीक आहे. आणि बाकीच्या छोट्या छोट्या पोझिशन्स आहेत त्या हलक्याच्या कमी केल्यात, पण नेट टू नेट जो डेटा आलाय तो त्या ठिकाणी 2,64,000चा निगेटिव्ह आले आहे. आणि प्रो जे आहेत, प्रोने ड्रास्टिक चेंज केलेला आहे. जे कॉल शॉर्ट्स होते ते सगळे कमी केलेले आहेत. ऑलमोस्ट 9 लाखावर आलेले आहेत आता, 15% कमी केलेले. आणि पुट लॉंग जे आहेत ते वाढवलेत, पण त्याच्याही पेक्षा जास्त इम्पॉर्टंट जे पुट शॉर्ट्स आहेत ना ते वाढवलेले. म्हणजे ह्यांचा जो बायस आहे हा थोडासा पॉझिटिव्ह साईडला आहे किंवा तो न्यूट्रल आहे. तर उद्यासाठीची जी एक्सपायरी आहे ना एकदम स्मूथ असणार आहे, काही घाबरायची गरज नाही. डेटा दोन्ही साईडने बॅलन्स आहे आणि न्यूट्रल डेटा आहे. ठीक आहे. आणि डेटा त्या अर्थाने हेवी आहे. मीन्स 24-25 लाखाच्या 28 लाखाच्या पोझिशन्स रिटेलरच्या आहेत आणि इकडे 8-10 लाखापर्यंत प्रो गेलेला आहे. एफ-आयच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या 4-4.5 लाखापर्यंत आहे. एफ-आयचा अजून पण काय परत आलेला आहे असं म्हणता येत नाही. एफ-आयचा अजून निगेटिव्हच आहे. जे पण मोठे प्लेयर आहेत ते त्यांच्या पोझिशन्स कापून पळत आहेत आणि नेट टू नेट त्या ठिकाणी शॉर्ट्स आहेत. ठीक आहे. तर हे काही जेन स्ट्रीटचा इफेक्ट असू शकतो, माहित नाही, पण त्यांचं पार्टिसिपेशन फार खूप कमी आहे आणि प्रो थोडासा आता वाढवत चाललाय पोझिशन्स आणि नेट टू नेट 10 लाखापर्यंत पोझिशन्स गेलेले आहेत. तर रिटेलरचं सुद्धा कमी झालंय आणि ओव्हरऑल जे व्हॉल्यूम आहे ना ते कमीच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. आपण जाऊया चार्टवर आपण काही गोष्टी अनालाइज करत होतो. आपण निफ्टीचा चार्ट बघू शकतो. आपल्या जे लेवल आहे त्या तोडून तो क्रॉस केलेला आहे आणि एक चांगल्या पॉझिटिव्ह डायरेक्टरीमध्ये गेलेला आहे. पण मित्रांनो, मला अजूनही होप आहे की मार्केट थोडंसं बॅलन्स होईल आणि साधारण 25,150 वगैरेच्या लेवलला कुठेतरी सेटल व्हायला काय हरकत नाहीये. पण बघूया आता लाईव्ह मध्ये काय चेंजेस येतात, ओव्हरनाईट काय चेंजेस त्या ठिकाणी आणि न्यूज काय असू शकतात. तर विक्स आणि डाऊ जर बघितलं आपण तर विक्स एकदम फ्लॅट झालेला आहे. तर काही मेजर धोका जो मार्केटला आहे तो त्या ठिकाणी आता अजिबात होताना दिसत नाहीये. तर विक्स आज सुद्धा डाऊन होता. ओव्हरऑल 52 वर आलेला आहे आणि हा मार्केटसाठी चांगली गोष्ट आहे की मार्केट शॉर्ट टर्म मध्ये तर फार पॅनिक तर करणार नाही, अशा प्रकारचं ते इंडिकेशन आहे मित्रांनो. तर मित्रांनो, काही स्टॉक्स पण दिले होते मी. 2-3 स्टॉक आपण डिस्कस केले होते. त्यामध्ये एक होता एंजल वनचा स्टॉक. एंजल वनच्या स्टॉक्स मध्ये तुम्ही बघितलं असेल एक पॉझिटिव्ह मुवमेंट आली होती आणि क्लोजिंग जी झाली होती साधारण 28,011च्या आसपास झाली होती. तर आज स्टॉक ओपन झालं वरती. ठीक आहे, म्हणजे अपेक्षित होतं त्याप्रमाणे, पण त्याच्या दुसऱ्या काळात आहे ना काही थोडंसं प्रॉफिट बुकिंग पण झालं. इकडचं दाखवतो मी. स्टॉक झालं वरती ओपन, म्हणजे आपण डायरेक्शन तर परफेक्ट प्रिडिक्ट केली, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये, आणि चांगला पॉझिटिव्ह असताना पुन्हा तो डाऊन साईड झाले. तर हे एक ना पॅटर्न आहे. पॅटर्न याचं मी तुम्हाला काही ट्रेडचं अनालिसिस सांगणार आहे आणि एक सिक्रेट तुम्हाला एक सेटअप देणार आहे मित्रांनो.
तर हे असं का होतं आणि का नाही होतं ते पण ॲट द एंड पॉझिटिव्ह क्लोज झाला. त्याच्यानंतरून दुसरा एक स्टॉक होता आपल्या रडारवर, मँगलोर फर्टिलायझर. ठीक आहे, मँगलोर फर्टिलायझर्स अँड केमिकल्स. तर तुम्ही बघू शकत असाल याने एकदम परफेक्ट काम केलेलं आहे आपलं, आणि शेअर जो आहे तो ऑलमोस्ट 4% वरती ओपन क्लोज झालेला आहे, आणि चांगली पॉझिटिव्ह मुवमेंट त्या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो. तर 300ची जी लेवल आहे ती आपण दिली होती, साधारण 304-5च्या आसपास गेल्या काय हरकत नव्हतं, आणि तिथून पूर्ण दिवसभर चांगल्या प्रकारचं मुवमेंट आली. त्यानंतर हा जो सेटअप आहे ना, हा इम्पॉर्टंट आहे. याच्यात पण बघू शकता, हा 316-17 किंवा साधारण 315 हा मॅक्झिमम स्टॉप लॉस, आणि बाईंग जी एंट्री होणार ट्रिगर ती होणार 317च्या आसपास. तर 317 पासून तो कुठे गेलेला आहे, 322 पर्यंत गेला होता. ठीक आहे, हार्डली 2 रुपयाच्या एंट्रीवर तुम्हाला 1:3-4 त्या ठिकाणी क्लेम करता येतं. ठीक आहे, तर तुम्हाला अजून एक सिक्रेट सांगतो चार्ट ट्रेडिंगचं, आणि अल्गो काय असतात, मोठे प्लेयर कसे असतात ते या ठिकाणी बघू शकतो. होतंय काय हे आपण सांगू नाही शकणार, पण ओव्हरऑल जी सेंटिमेंट आहे हे आपल्याला नंतरच कळेल. मी एक अशा प्रकारचं गोष्ट त्या ठिकाणी अनालाइज केली की जी 1400ची लेवल आहे ना मित्रांनो, ती तोडताना दिसत नाहीये. 1440ची हे बघू शकाल तुम्ही, एकदम एकदम स्टीप सपोर्ट त्या ठिकाणी 1440चा. वरती जातो 1441 पर्यंत, पुन्हा 40, परत 41, 40. तर हे ना मोठा कोणीतरी प्लेयर आहे ना, हळूहळू माल त्याचा सरकवतोय, आणि FIs जो मोठा प्लेयर आहे तो आयदर वर पण नाही जाऊ देते आणि खाली पण नाही जाऊ देते. काहीतरी आहे ना, मोठा स्टेक त्या ठिकाणी एक्सचेंजचं काम या ठिकाणी चालू आहे, आणि ही जर पॉझिटिव्ह न्यूज असेल ना, हा 100% फाटेल, 100% फाटेल, आणि मग याला अडवणं थोडं अवघड होऊन जाईल. ठीक आहे, तर हे जे काही पॅटर्न्स आहे हा इथेच नाही, तुम्ही बघू शकत असाल ऑलमोस्ट 14-15 जुलै पासून तो जो सपोर्ट आहे ना 1440चा, तो परफेक्टली कॅप्चर केलेला आहे. तर हे मे बी पॉसिबल डाऊन साईड पण असू शकते, कारण वरच्या लेवलला जाऊन तो सस्टेन नाही होते. वरती जातो खरा पण तो पुन्हा खाली येतो. जोपर्यंत जो घेणारा प्लेयर आहे ना तोपर्यंत याला सपोर्ट आहे, नाहीतर हा थोडासा वीक स्टॉक आहे. तर मित्रांनो, हा एक्झिट करायला काय हरकत नाही. हे जे ट्रायल अँड एरर आपल्याला घ्यायचे नाही, आपण या ठिकाणी खिलवाड काय करायचं नाही. जो पण आहे ऑब्झर्वेशन करा, एक लर्निंग आहे, ऑब्झर्वेशन साठी याला ठेवू शकता. पण ही 1440 जी लेवल आहे आय थिंक ही आपल्याला तोडू शकते असा माझा त्या ठिकाणी डाऊट आहे. तर मित्रांनो, हा एक स्टॉक बघू शकत असाल, कार ट्रेड. ठीक आहे, तर हे होतं कसं आणि कशा पद्धतीने व्हॉल्यूम काम करतं ना, त्याचं उदाहरण आपण ह्या शेअरवर घेऊ. ठीक आहे, साधारण आपण लेटेस्ट अनालिसिस करायचं म्हटलं तर लेटेस्ट जे व्हॉल्यूम आहे ते या ठिकाणी क्रिएट झालं 23 तारखेला संध्याकाळी 1900च्या लेवलवर. 23 तर पॉसिबल बाईंग झाली असेल, पण आपण गॅरंटी नाही देऊ शकत की जे प्लेयर इथं खरेदी केली तो पुन्हा येईलच म्हणून. तो पुन्हा आल्याची लक्षणे इथं जाणवली 1:20 साधारण. तर हा एक जो लेवल आहे ही एक बाईंग लेवल आहे 1930 वगैरे. ठीक आहे, 1930 जास्तीत जास्त आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो 20, म्हणजे 10 रुपयाचा जो स्टॉप लॉस आहे त्या ठिकाणी ट्रिगर होईल, आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल मोठी रॅली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे गणित आहे. लिक्विडिटी जी पण ड्राय आउट होते ना, इथं व्हॉल्यूम ज्यावेळी कमी होतं आणि पुन्हा एखादा मोठा प्लेयर येतो, ठीक आहे, मोठा प्लेयर, तर त्यावेळी आपल्याला ते बाईंग साईडला घेऊन जातं. त्याच्यामध्ये लॉजिक काय आहे, हे जे छोट्या छोट्या कॅन्डल दिसतात ना, हे छोट्या छोट्या, हे चिंदी रिटेलर आहेत. हे 2 कवडीचे लोक आहेत ना, हे इकडे बाय करायला येतात. आता हे बघा, इथे ना मोठी कॅन्डल आहे ना, वरती मोठ्या कॅन्डल आहेत ना, खाली मोठ्या कॅन्डल आहे. इथं काय होतंय, हा याचे 2 500 विकतो,
दुसरा कोणतरी 200-500 घेतो, 200-500 विकतो घेतो, दिवसभर हाच कार्यक्रम चाललाय. ठीक आहे ना. मग मोठा प्लेअर जिथे येतो ना तिथून खरा कार्यक्रम सुरू होतो. मोठा प्लेअर आलाय कुठे, मोठा प्लेअर आलाय इथे, व्हॉल्यूम बघा वाढलंय, कॅन्डलची साईज पण वाढली, तिथून मग एक चांगली अप मूव त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. अशा पद्धतीचं आहे हे. पुन्हा मग तो रिटेलवर सोडून देतो, भावा रिटेलर तुला जे करायचं ते कर. मग याने सोडून दिलं, इथून मग पुन्हा एक व्हॉल्यूम आलं पुन्हा वरती. अशा पद्धतीचं हे काम आहे. फार इंटरेस्टिंग आहे, फार वेगळं काही सायन्स नाही आहे त्याला, डिमांड आणि सप्लायचा विषय आहे. पण हे रॅन्डम कुठेही अप्लाय होत नाही. आपण त्या ठिकाणी एक बेसिक लॉजिक लावून हे करावं लागतं. आणि हा आपला ऑल टाइम फेवरेट स्टॉक ऑलमोस्ट 55 ते 60% रिटर्न त्याने दिलेलं आहे आपल्याला विदिन 1 मंथ पिरियड. आणि इथे पण तेच गणित आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. पण याच्या पाठी अजूनही काही लॉजिक आहे. एवढंसं फक्त व्हॉल्यूमचं गणित घेऊन तुम्ही जाल तर अडकाल, तर ह्याच्या पाठी बरेचसे लॉजिक आहे. तर मित्रांनो, शिकवतोय, लर्निंग आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, शिका, फायदा नक्की होईल. जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला कामाला येईल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काम करूया. आपला जो डेटा आहे त्याच्यावर पुन्हा एकदा जाऊया आणि एक्सपायरीचं कन्क्लुजन त्या ठिकाणी काढूया. न्यूट्रल एक्सपायरी 25,200च्या आसपासच व्हायला पाहिजे. बघूया आता, डेटा तर थोडासा न्यूट्रल आहे, कम्पेअर टू कालपेक्षा पॉझिटिव्ह आलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह साईड असू शकते. पण 2 दिवस मार्केटने चांगलं फसवलंय. डेटा निगेटिव्ह असताना सुद्धा मार्केट त्या ठिकाणी पॉझिटिव्ह झालेले आहे. तर फार पॉझिटिव्ह नाही आहे, हार्डली 100 ते 150-200 पॉईंटचा मूव येतो, त्याने फार काय असा फरक पडतो असं नाही आहे. आपण ऑलरेडी ATM आउट ऑफ मनी जातो 200 पॉईंट, त्यामुळे ह्या 200 पॉईंटनी काय फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे, आपण नेट टू नेट प्रॉफिटेबलच आहे, त्या ठिकाणी काय वेगळं घाबरायची गरज नाही. तर आय होप तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या असतील. काही सिक्रेट मी तुम्हाला असे थोडेसे ट्विस्ट करून सांगण्याचा प्रयत्न केलाय. हळूहळू शिकत जा. असं वन टाइम तुम्हाला असं डायरेक्ट असं एक्स्ट्रॅक्ट काढून देणं फार अवघड आहे. त्याला थोडंसं वेळेनुसारच ते तेवढा डोस देऊन त्या ठिकाणी आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. थँक्यू.